मी आता मार्केटला गेली होती. मार्केटवरून मस्तपैकी शिवल्या फ्रेश घेऊन आली आहे. तुम्हाला मी आज शिवल्यांचं कालवण दाखवणार आहे. तर आता आपण ह्याला 3-4 पाण्याने चांगलं वॉश करून घेऊया. चांगलं ते धुवून घेऊया. त्याचं घाण पाणी टाकून घेऊया. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. तर आता आपण 3-4 पाण्याने चांगलं धुवून घेऊया. ते शिवल्या पाण्यामध्ये बॉईल करायला टाकलं आपण. ह्याला एक कड आल्याच्या नंतर गॅस बंद करून घेऊया. ह्याला एक कड येऊ द्या. अर्धा किलो शिवल्या आणल्या होत्या. हे मी बॉईल केल्या आणि एक शिपली घेतलं. तर ह्या बघा केवढ्याशा झाल्या, किती कमी झाल्या या. तर चला जाऊ दे. आता आपण पातेलं ठेवलं आहे. गॅस पेटवून घेऊया. फोडणीची तयारी. पातेलं गरम झाल्यानंतर तेल टाकून घेऊया. तेल टाकून घेतलं पातेल्यामध्ये. बारीक चिरलेला एक कांदा टाकून घेऊया. त्याला लालसर परतवून घेऊया. कांदा शिजतोय तोपर्यंत आपण टमाटर टाकून घेऊया. आपला कांदा थोडा लालसर झाला आहे. असं तोडून कढीपत्ता टाकूया आणि अर्धा टमाटर टाकून व्यवस्थित एकजीव करून घेऊया. मध्ये मीठ टाकून घेऊया जेणेकरून पटकन शिजण्याकरता. मीठ टाकलं की पटकन शिजतं. मध्ये अर्धा चमचा अद्रक लसूणची पेस्ट टाकून ते पण मस्त तेलावर परतून त्याचा कच्चापणा निघून 5 मिनटं अद्रक लसूणची पेस्ट तेलात परतवली. आता हळद टाकून घेऊया अर्धा चमचा. तर लाल तिखट 1 चमचा. अर्धा चमचा धना पावडर. मसाला टाकून घेऊया. चिकन मसाल्याने खूप भारी टेस्ट येते. आणि मसाले तेलावरती थोडं परतवून घेऊया. आपण जे शिवल्या बॉईल केल्या होत्या ना त्याचं पाणी आहे 1 चमचा. याचं पाणी टाकून घेऊया जेणेकरून आपले मसाले म्हणजे हे होतील, करपतील तेलावरती. आता काय तरी सुटली आहे मस्तपैकी. आणि इथे मी भाजलेलं कांदा खोबरंचं वाटण टाकून घेतलं. भाजकं वाटण ते थोडंसं तेलावरती परतवून घेऊया. वाटण झाले तर आपण शिवल्यांचं पाणी जे बॉईल केलेलं होतं ना ते टाकून घेऊया. आणि मस्त छान कढी ह्याला जेवढं तुम्हाला सार हवं आहे तेवढं पाणी टाका. आता आपण ह्याच्यामध्ये पाणी ओतलं तर ह्याला पण कढी येऊ द्या. हे बघा मस्त ना. मी शेवग्याची शेंग आणली होती. ती अशी धुतली, त्याची साल वगैरे काढून घेतली आणि आता ती मी त्या सारामध्ये टाकणार आहे. कोण शिवल्यांमध्ये टाकता, आम्हाला आवडतं असं शेकट्याची शेंग टाकून सार. तर ह्याला मस्तपैकी शिजू द्या 10-15 मिनिटांनी. मग आपण शिवल्या टाकून घेऊया ह्याच्यामध्ये. त्याला कढी येऊ द्या. आपल्या रश्श्याला कढ येतोय. थोड्या शेंगा शिजल्याच्या नंतर मग आपण शिवल्या टाकून घेऊया त्याच्यामध्ये आपण शिवल्या हळूहळू टाकून घेऊया. ते शिवल्या शिजण्यासाठी झाकण ठेवलं होतं. तर आता आपण बघूया. आपलं कालवण झालं आहे आणि मस्तपैकी शिजलं पण आहे. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली ना तर नक्की तुम्ही तुमच्या घरी करून पहा. आणि आवडलं तर माझ्या नक्कीच जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि कमेंट करून नक्की सांगा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.